गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इस्बाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र एव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इस्बाबी कलश मंगल कार्यालय शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपल्या हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7676760025। उपराजधानीमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी एक थरारक घटना उघडकीस आली आहे। इथे इंजिनिअरिंगच्या 3 विद्यार्थ्यांनी मिळून एका 44 वर्षीय व्यापाऱ्याची अत्यंत क्रूरपणे हत्या केली। हत्येनंतर आरोपीने मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून व्यापाऱ्याचे डोके दगडाने ठेचलं, तसेच व्यापाऱ्याच्या अंगावरील कपडे काढून नग्न अवस्थेत मृतदेह फेकून दिला। हा मृतदेह आढळल्यानंतर अवघ्या 12 तासात पोलिसांनी गुन्ह्याची उकल केली आहे। पोलिसांनी 3 आरोपींना बेड्या ठोकले असून सुचित भोजापुरे असं हत्या झालेल्या 44 वर्षीय मृत व्यापाऱ्याचं नाव आहे। त्याचा ऑटो स्पेअर पार्टचा व्यवसाय होता। घटनेच्या दिवशी भोजापुरे यांनी मद्यप्राशन केलं होतं। ते दारूच्या नशेत आपल्या कारसह वर्धमान नगर येथील पुलावर होते। आरोपींची नजर भोजापुरे यांच्यावर पडली। त्यांनी मदत करण्याच्या बहाण्याने व्यापाऱ्याची हत्या केली। मिळालेल्या माहितीनुसार आरोपी हे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असून त्यांनी नुकतीच 2ऱ्या वर्षाची परीक्षा दिली होती। परीक्षा संपल्यानंतर तिघेही एकत्र फिरत असतानाच त्यांना वर्धमान नगर पुलावर सुचित भोजापुरे हे मद्यधुंद अवस्थेत दिसले। त्यावेळी मदतीच्या बहाण्याने हे विद्यार्थी भोजापुरे यांच्या कारमध्ये बसले। त्यांनी कार प्रथम भिवापूरच्या दिशेने नेली आणि पुन्हा वाडी परिसरात आणली। प्रवासादरम्यान भोजापुरे यांच्या पत्नीचा फोन आला होता। सुरुवातीला आरोपीने त्यांना घरी सोडण्याचा विचार केला होता, मात्र फोन कट झाल्यानंतर त्यांच्या मनात कार आणि महागडा मोबाईल पाहून पाप आलं। केवळ कारच्या मोहापायी त्यांनी व्यापाऱ्याचा खून करण्याचा प्लॅन आखला। आरोपींनी भोजापुरे यांना वाडी परिसरातील खडगाव मार्गावरील स्मशान घाटाजवळ नेलं। तिथे एका निर्जन ठिकाणी नेऊन त्यांच्या डोक्यावर दगडाने 7 वार केले। हत्या केल्यानंतर ओळख पटू नये म्हणून आरोपीने मृताचे कपडे काढून फेकून दिले आणि मृतदेह झुडपात फेकला। त्यानंतर तिघेही कार आणि मोबाईल घेऊन फरार झाले। दुसऱ्या दिवशी एका नागरिकाला नग्न अवस्थेत भोजापुरे यांचा मृतदेह आढळल्यानंतर वाडी पोलिसांना माहिती देण्यात आली। मृताच्या पत्नीने ओळख पटल्यानंतर गुन्हे शाखेने तांत्रिक तपासाच्या आधारे सापळा रचला। पोलिसांनी अवघ्या 12 तासात 3 आरोपींना ताब्यात घेतलं। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।